नमस्कार, मी ऋषिकरात लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी करताय, पण केवायसी करताना या ठिकाणी OTP जात नाही किंवा आधार नंबर सदरील पोर्टलमध्ये अस्तित्वात नाही। काही लाडक्या बहिणींचे पती मृत्यू आहेत, काहींचे वडील मृत्यू आहेत, त्या जागी कोणाचा आधार नंबर टाकायचा आहे किंवा तुम्हाला जे डिक्लेरेशन दिलंय ते होय करायचे की नाही करायचे, असे खूप सारे प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे OTP जात नाही। आता याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन काय ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम हा प्रॉब्लेम येत आहे की अनेबल टू सेंड OTP। आता हे काय, तुम्ही जसं तुमचा आधार नंबर टाकताय, कॅप्चा टाकताय आणि सेंड OTP वरती मी सहमत आहे करून सेंड OTP वरती क्लिक करताय। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक पॉपअप दाखवते की सध्या OTP हा सेंड केला जात नाही। तर याचं सोल्युशन काय, तर बघा, लाडकी बहीण योजनेचे 2 कोटींपेक्षा जास्त महिला या ठिकाणी पात्र आहेत आणि त्या सर्व्हरवरती एकदाच जर एवढ्या महिलांनी किंवा 1 कोटी 1.5 कोटी किंवा लाखोंच्या महिलांनी जर का लॉग इन केलं तर नक्कीच ते सर्व्हर क्रॅश होणार आहे। त्यामुळे काय करायचं, एकतर तुम्ही रात्री 11:30च्या नंतर केवायसी करा किंवा दुसरा पर्याय म्हणजे ज्यांचा हाय स्पीड इंटरनेट असेल, वायफाय वगैरे असेल, त्यांना अगोदर केवायसी करू द्या। ऑटोमॅटिकली जशा जशा महिला कमी होत जातील तशी तशी साईट व्यवस्थित चालेल आणि तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे ही केवायसी करू शकता। त्यामुळे घाई करायची नाही। नक्कीच यामध्ये आणखीन अपडेट वगैरे येणार आहे, त्याचे प्रश्नसुद्धा समोर मी तुम्हाला सांगतो जे आपल्याला विचारण्यात आले। त्यामुळे घाई करू नका। 2 महिन्यांचा कालावधी तुम्हाला दिलाय आणि जरी एवढा कालावधीमध्ये तुमची केवायसी झाली नाही तर नक्कीच तुम्हाला वेळ वाढून भेटतो किंवा तारीख ही वाढून भेटणार आहे। त्यामुळे काय करायचं, एकतर रात्री केवायसी करा किंवा या ठिकाणी थोडा वेळ थांबा, ज्यांचा हाय स्पीड इंटरनेट आहे त्यांना करू द्या, त्यानंतर तुम्ही केवायसी करू शकता। त्याला काही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी येणार नाही। दुसरा एक प्रश्न येतो या ठिकाणी, बघा, तुम्ही ज्यावेळेस केवायसी करायला जाताय की हा आधार नंबर पोर्टलमध्ये अस्तित्वात नाही, अशा प्रकारचा एक एरर येतोय। म्हणजेच काय, तुम्ही जो आधार नंबर टाकलाय तो त्या वेबसाईटवरून आता डिलीट झालेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी अपात्र करण्यात आले। याला काहीच पर्याय नाही, तुम्हाला पैसे भेटणार नाहीत या ठिकाणी, दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्ही एकतर नवीन फॉर्मसुद्धा भरू शकत नाही, तुमच्या घरी एकतर कोणी टॅक्स पे असेल, घरी नोकरीला असेल, या ठिकाणी काहीतरी तुम्ही अपात्र करण्यात आले, त्यामुळे तुमचा आधार नंबर त्या सिस्टीममधून डिलीट करण्यात आला आहे। त्याला सध्याच तरी कोणत्याही प्रकारची अपडेट नाही आहे, तो आधार कार्ड किंवा तो फॉर्म या ठिकाणी पोर्टलमधून काढून टाकण्यात आला आहे। त्यामुळे हा आधार क्रमांक पोर्टलवर अस्तित्वात नाही अशा प्रकारे येत आहे। याला काही आणखीन सोल्युशन नाही आहे। जर काही सोल्युशन आलं तर नक्कीच आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा तुम्हाला मी आपल्या व्हिडिओद्वारे या ठिकाणी सांगेल। त्यामुळे या महिलांनी काळजी करायची नाही, तुमचा या ठिकाणी फॉर्म बाद झालेला आहे, तुम्हाला यानंतर पैसे या ठिकाणी येणार नाहीत। बघा, ज्या लाडक्या बहिणींच्या पतीचा किंवा वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, त्या ठिकाणी आम्ही कोणाचं आधार कार्ड टाकायचं, तर मी सांगू इच्छितो त्या ठिकाणी तुम्ही सध्या काहीही करू नका। जसा या ठिकाणी पोर्टलवरती काही ना काहीतरी अपडेट दिलं जाईल, त्यांना सांगण्यात आलेलं आहे की यावरती काहीतरी दुरुस्त पाहिजे, म्हणजेच नक्कीच टेक्निकल टीम काय करेल त्यांची त्यावरती या ठिकाणी नवीन ऑप्शन ॲड करेल। कारण ज्यांचे पती किंवा वडील मृत्यू पावला आणि जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक्ड असेल तर ती केवायसी या ठिकाणी होणार नाही। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही, नक्कीच त्यावरती अपडेट येईल आणि अपडेट आली की आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा व्हिडिओच्या माध्यमातून 100% तुम्हाला या ठिकाणी कळवलं जाईल। ज्यांचे पती किंवा वडील मृत्यू झाले असतील त्यांनी सध्याच तरी केवायसी करू नका, त्यावरती अपडेट आल्यावर व्हिडिओ घेऊनच येऊ आपण। नंतर बघा, ज्या घरामध्ये समजा 2 सुना आहेत, 1 सासू आहे, त्यांच्यापैकी कोणाला या ठिकाणी पैसे मिळतील, कोण अपात्र केलं जाईल, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मी सांगू इच्छितो, समजा तुमच्या रेशन कार्डवरती 3 महिला आहेत, त्या ठिकाणी 2 सुना आहेत आणि 1 सासू आहे, तर त्या ठिकाणी फक्त या तिघींपैकी कोणत्याही एकालाच या ठिकाणी हा लाभ मिळेल। त्या ठिकाणी काही जर अपडेट आली तर ठीक आहे, आणि जर अपडेट नाही आलं तर जो अगोदर या ठिकाणी केवायसी करेल त्यांच्या खात्यावरतीच या ठिकाणी रेग्युलर पैसे पडत राहतील। बाकींच्या 2 सुना, समजा बाकींच्या 2 महिला आहेत त्या अपात्र केल्या जाईल। आणि जर समजा एखाद्या कुटुंबात एक मुलगी अविवाहित आहे आणि एक समजा तिची आई आहे, तर यांना दोघांना सुद्धा पैसे मिळतील, त्यांना काहीही काळजी करण्याची गरज नाही। पण जर 2 सुना असतील, विवाहित असतील, तर या ठिकाणी त्यांच्यापैकी म्हणजेच सासू आणि सुनापैकी कोणत्याही एकाच व्यक्तीला हा लाभ मिळेल। नंतर बघा, या ठिकाणी काही लाडक्या बहिणींचे जवळपास 3 ते 4 महिने झाले तर हप्ते आलेले नाही। त्यांचा एक प्रश्न होता की आम्हाला या ठिकाणी हप्ते येतील का, तर मी सांगू इच्छितो, जर तुमची केवायसी झाली आणि तुमचा फॉर्म जर पात्र असेल तर 100% राहिलेले जे हप्ते तुमचे, समजा ऑगस्टचा असेल किंवा ज्या महिन्याचे तुमचे हप्ते बाकी असतील त्या महिन्याचे
पैसे तुम्हाला येतील, कारण ही KYC त्याच्यासाठी आहे की जास्तीत जास्त ज्या लाभार्थी महिला आहेत की ज्या पात्र होतात त्यांना या ठिकाणी पात्र करण्यात यावं, म्हणूनच ही KYC करण्यात आली. त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत आणि त्यांचे या ठिकाणी अगोदर हप्ते आले नाहीत, आता जर तुम्ही KYC करसाल तर नक्कीच तुम्हाला येणारे पुढील हप्ते तर मिळतीलच, पण मागे जे तुमचे पेंडिंग हप्ते आहेत किंवा तुमच्या खात्यावर ते आले नाही ते सुद्धा हप्ते या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. बघा, एक फॉर्मची काही लाडक्या बहिणींनी KYC केली आणि डिक्लेरेशन संदर्भात त्यांचं काहीतरी या ठिकाणी प्रॉब्लेम होते की होय करायचं आहे का नाही करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा, तुम्हाला डिक्लेरेशन खाली दिलेले आहेत बघा. या ठिकाणी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत नाही. तर या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी होय करायचं आहे. म्हणजेच आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीला नाही असा तो प्रश्न आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी होय करायचं आहे. माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा सरकारी नोकरीला किंवा वेतनधारक या ठिकाणी नाही आहे, हे असं डिक्लेरेशनचं तुमचे आन्सर होते. नंतरचं 2 नंबरचं डिक्लेरेशन या ठिकाणी बघा काय आहे, तर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर होय करायचं आहे. माझ्या कुटुंबातील एक अविवाहित आणि एक विवाहित महिला लाभ घेत आहे. अशा प्रकारे दोन्हीसुद्धा डिक्लेरेशन तुम्हाला यस करायचे आहेत. त्या ठिकाणी हे जर अवघडच विचारलेलं आहे, कारण नाही म्हणून देण्यात आलेलं आहे बघा. माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या ठिकाणी सरकारी नोकरीला नाही असं प्रश्न विचारलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला होय करावं लागेल. सरळ आणि सुटसुटीत विचारायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी शासनाला ते कोणीही समजून सांगू शकत नाही. त्यामुळे जसं दिलं आहे त्यालाच आपणच ॲडजस्ट करायचं आणि दोन्हीचं सुद्धा डिक्लेरेशन होय होय करायचं आहे. आणि जसं तुमची साईट व्यवस्थित सुरळीत चालेल त्यानंतर तुम्ही तुमची KYC करून घ्यायची. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. आणखीनही जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत. जय हिंद.